श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकमधील त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीजवळ एक धक्कादायक अपघात घडला। काठेगल्ली परिसरात कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं सायकलवरून क्लासला जात असलेल्या विद्यार्थिनीला जोरदार धडक बसली। 17 वर्षीय रितिका प्रवीण पंडित ही 12वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी MH15AB 0842 स्विफ्ट डिझायर या कारच्या धडकेत गंभीर जखमी झाली आहे। या धडकेनंतर ती दूर रस्त्यावर फेकली गेली। तिच्या पाठीला मोठी दुखापत झाली असून तिला तात्काळ सिटी केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कारवर पोलीस खात्याचा लोगो दिसून आलाय, त्यामुळे ही कार पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याची असण्याची शक्यता वर्तवली जाते। अपघातावेळी गाडीमध्ये अंदाजे 55 ते 60 वर्षांचे वयोवृद्ध पुरुष चालक होते आणि त्यांच्या शेजारी एक महिला देखील होती। प्रत्यक्षदर्शींनी या घटनेबद्दल अधिक माहिती दिली। माझं नाव कृष्णा आहे, कृष्णा जाधव। आम्ही इथं माझं शॉप आहे, जस्ट इथंच होतो। समोरून एका लहान पोरीला उडवलं त्यांनी, गाडी तिकडून आली, लहान पोरीला उडवलं। त्याच्या पुढे 2 टू व्हीलर वाले पण होते, ते पण होते, ते वाचले। तिथून त्यांना आदळून ते इकडून त्या आईस्क्रीम वाल्याच्या दुकानाच्या भिंत तोडून ते डायरेक्ट इथं मध्ये घुसले। तर इथून जस्ट आता माझे पोरं इथं काम वगैरे जे काय असेल ते करत होते, त्याच्यातला फक्त एक जस्ट मध्ये गेला आणि तेवढं ती गाडी, आता त्याला काय झालं असतं तर। या घटनेनंतर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त कार ताब्यात घेण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी अनिल केदारे, नाशिक।